अमरावती शहरातील उपनाल्यांना वाहून घेऊन जाणारा मुख्य आंबा नाला हा आता शहरवासियांकरिता फार मोठी समस्या बनला आहे। मनपाच्या चुकीच्या व बेजबाबदार धोरणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या नाल्याची साफसफाई करण्याची मागणी जोर धरत आहे। अंबादेवी संस्थान हे फक्त अमरावतीकरांचे श्रद्धास्थान नसून संपूर्ण महाराष्ट्र व इतर प्रांतातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे। या अंबा मंदिरालगतच या नाल्यावर तत्कालीन मनपा अधिकारी व नगरसेवक यांच्या पुढाकाराने फक्त कमिशनच्या हव्यासापोटी भला मोठा स्लॅब टाकलेला आहे। करोडो रुपये खर्ची घालून या स्लॅबची निर्मिती करण्यात आली। स्लॅबला आधार देण्याकरिता नाल्यांच्या मधोमध पिल्लर उभे करण्यात आले आहेत। पावसाळ्यामध्ये शहरातील घाण वाहून येथे पिल्लरला मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे। आता पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे अडकलेल्या कचऱ्यामध्ये डुकरे, कुत्रे व इतर प्राणी मरून पडले असून ते कुजत आहेत। या कुजलेल्या प्राण्यांच्या दुर्गंधीमुळे येथील व्यवसायी व ये-जा करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। IIT पवई या संस्थेच्या अहवालावरून हे काँक्रिटीकरण अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे। तरी सुद्धा तत्कालीन अभियंता, संबंधित ठेकेदार, अधिकारी व ठराव घेणारे नगरसेवक यांच्यावर कोणतीही कारवाई अद्याप झाली नाही। IITच्या अहवालानुसार सदर अनधिकृत बांधकाम काढून टाकले नाही तर भविष्यात त्याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागतील व त्याची झळ निरपराध नागरिकांना सोसावी लागणार आहे। तरी विद्यमान महापौर, अभियंता व संबंधित अधिकारी विशेष दखल घेऊन या नाल्याच्या समस्येपासून नागरिकांना मुक्त करावे व अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मिरढावलेल्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी एकमुखी मागणी जोर धरत आहे। ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज।